जय जय रघुवीर समर्थ सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरित्वा बसावे बोधासी त्वा बोधवाले अपत्या परिपाववी प्रेमदासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. 15 मिनटात बोलायचं आहे आणि आपले मेजर जनरल बापू पाडळकर याची सूचना आहे 15वा मिनिट झाला की मी याचा शर्ट ओढणार आहे. म्हणून मी विचार केला की आपण शर्ट काढूनच बसावा. आता तुम्ही सगळं असल्यामुळे मी काढलं नाही. पण याच्यामुळे मला एक गोष्ट आठवली. अमेरिकेमध्ये एक फार मोठी कॉन्फरन्स झाली. कॉन्फरन्सचं जे बापूसारखे तिकडे पण खूप नग आहेत. त्यापैकी एकाने सगळ्यांना ऑर्डर्स दिल्या की तुम्ही जेव्हा या ठिकाणी भाषण द्यायला या तेव्हा ही गोष्ट आधी लक्षात घ्या आणि मग तुमचं भाषण द्या की तुमचं भाषण हे 15 मिनटाचं असणार आहे. 15 मिनटं झाल्याबरोबर हे 2 बॉडीगार्ड इथे बसवलेले आहेत. त्या कॉन्फरन्सचं जे आहे ते माझ्याकडे पुस्तकसुद्धा आहे बरं का. आता हा बॉडीगार्ड चांगला हेवीवेट आहे. तो बारीक आहे पण तिकडची गोष्ट वेगळी होती. ते खरंच पैलवान होते म्हणजे गुंडच होते. आणि तो म्हणे की 15 मिनटाच्या वर जर तुमचं भाषण झालं तर दीज पीपल विल जस्ट लिफ्ट यू अँड थ्रो यू आउट ऑफ दिस विंडो विदाउट ओपनिंग द विंडो. हे प्रास्ताविक झालं. भाषण सुरू व्हायचं आहे ना. नाही हेच आहे प्रास्ताविक वाटेमध्ये 5:30चं भाषण सुरू. हां. 15 मिनिटं. आता हे जेव्हा तो अध्यक्ष सांगत होता अरे मी बोललो तू पण बोललो. आता मी बॉडीगार्ड बोललो नाही ते. हे जेव्हा तो सांगत होता तेव्हाच त्या अध्यक्षाचंच बोलणं ते वाढलं. वाढल्याबरोबर त्या बॉडीगार्डने या अध्यक्षाला पकडून त्यालाच बाहेर फेकलं. बरं. आता याच्या पुढची गंमत पहा. त्यानंतर 3 दिवस कॉन्फरन्स चालली आणि 3 दिवसामध्ये प्रत्येकजण दिलेल्या वेळामध्येच तो पूर्ण करायचा. आणि प्रत्येकाला वाटायचं की आपण आता इथे बसलो तर हे बॉडीगार्ड आपलं मुंडकंच ओढतील का काय इतक्या भीतीने ते बोलायचे. आता हा झाला गमतीचा भाग पण याच्यातनं खूप शिकण्यासारखं आहे. आता आपण थोडं दासबोधाकडे बोलूया. थोडंसं आपल्या विषयाकडे बोलूया. कारण ह्या बॅकग्राऊंड आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि 15 मिनटं संपवलं पाहिजे ही महत्त्वाचं आहे. 16 मिनिट झालं तर थोडं चालेल. 16 तुम्हाला चालेल. 1 मिनिट गेला. माझा शर्ट फाटून जाईल त्याचं काय. आता एक गोष्ट लक्षात घ्या. दासबोधामध्ये एक शब्द आहे विवेक. हा विवेक शब्द किती वेळेस आला याचा एक प्रकल्प आम्ही केला होता. त्यामध्ये विवेक शब्द हा जवळपास 450पेक्षा जास्त वेळेस ओव्यांमध्ये आला होता. आता काही बायकांनी माणसाने काय केलं विवेक शब्द असेल तर एखाद्या ठिकाणी अविवेक शब्द आला तरी पण ती ओवी त्यामध्ये लिहून काढली. आणि ते तपासायचं काम माझ्याकडे माझ्या बायकोकडे आलं. आता मी सगळीकडे फिरत असल्यामुळे मी रिकामं होतो आणि बायको नुसती पलंगावर बसली त्यामुळे ही पूर्णपणे रिकामी आहे. म्हणून हे तपासायचं काम आमच्या दोघांकडे आलं. आम्ही ते पूर्ण व्यवस्थित तपासलं आणि शेवटी त्याचा बक्षीस समारंभ झाला. त्या असंच पहिला दुसरा तिसरा 3 नंबर काढले. आणि त्यानंतर हा आकडा पण दिला 444 वेळेस हा शब्द आलेला आहे. त्या ओळ्यांची लिस्ट पण आहे. आता दोघेही शिक्षक असल्यामुळे आम्ही सगळी तयारीच होतो. तर आता हे झाल्यानंतर काय झालं नंतर 2-3 बायका आल्या की आमच्या पण ओळ्या एवढ्याच आहेत पण आम्हाला काही बक्षीस मिळालं नाही. झालं. आता मी टीचर असल्यामुळे पोरांना उत्तर कसं द्यायचं हे मला व्यवस्थितपणे येतं. मग मी त्याला बाईला म्हटलं की तुम्हाला विवेकाच्या वया बरोबर आले अगदी करेक्ट आहे म्हटलं. टीचरनी काय करायचं मुलं जे बोलतात ते तुझं अगदी बरोबर आहे याच्यात मी अजिबात गमत नाही पण आणि मग आपल्याला जे म्हणाल ते सांगायचं. मग मी त्यांना सांगितलं पण विवेक शब्दाच्या वया तुम्ही ज्या कागदावर लिहिल्या तो कागद कोणता घ्यायचा याचा विवेक तुमच्याजवळ नव्हता. पहिली गोष्ट. त्याच्यावर समर्थांच्या ओव्या जे समर्थ स्वतः म्हणतात की हे जे ओव्या आहेत ते कोण समर्थ कृपेची वचन आहे तो हा दासबोध. प्रत्यक्ष रामरायाचे शब्द म्हणून ह्या दासबोधातला प्रत्येक शब्द आहे.
असं जेव्हा ते म्हणत असतील तेव्हा त्याच्यातला प्रत्येक शब्द मी कागदावर लिहिताना कोणत्या पद्धतीने लिहावा हे मला समजलं पाहिजे ना. आणि पुढे आपण म्हणतो की दिनाचे उणे दिसता लाज कोणा तुझा दास दिसे सदा दैन्यवाणा. म्हणजे जर मी समर्थांचा भक्त असेल आणि अशा प्रकारे कोणत्याही कागदावर एखादी ओळी लिहित असेल तर उणेपणा हा माझा इंडिव्हिज्युअल रत्नागिरीकरांचा नसून तो समर्थांना येणार आहे हे रत्नागिरीकरांना समजलं पाहिजे. आणि याच ठिकाणी आपली जीवनामध्ये प्रत्येक वेळेस चूक होत असते. कारण आपण अनुग्रहित असतो, पण ज्यांचे अनुग्रहित असतो त्यांना कमीपणा आपल्या वर्तनातून येत असतो. आणि तो येऊ नये आणि तो जर येत नसेल तर आपण खऱ्या अर्थाने अनुग्रहित आहोत. अदरवाईज अनुग्रह हे फक्त एक ऑफिशियल प्रोसिजर झाली. ॲक्सेप्टेड, रेड, करेक्टेड, 4 सह्या आणि डॉक्युमेंट तयार झालं असं होईल. ते असं होऊ नये म्हणून ही सगळी काळजी घेतली. आता 15 मिनटामधलं सांगायचं आहे. त्याच्यामध्ये आता हा विषय काय घ्यावा हा एक प्रश्न होता. त्यामध्ये मी असा विषय घेतला, आता जसं सुनीलने या ठिकाणी सांगितलं, आमच्या भावाबद्दल सांगितलं, तर एक त्याची सवय होती. केव्हाही तो 24 तासामध्ये जेव्हाही मनात आलं तेव्हा तो झोपू शकत होता. आणि केव्हाही हाक मारली कारण झोप लागली का, नाही नाही अजून जागाच आहे म्हणायचं. म्हणजे 2 तास जरी झोपला तरी तो म्हणतो तू बोल, मी तुझ्याशी बोलतो. फोन केला तर तो फोनवर बोलायचा आणि फोन बंद झाला की पुन्हा झोपायचा. आणि दिवसभरातून केव्हाही उठायचा आणि उठून इंजिनिअरिंगच्या पुस्तकाचा अभ्यास सुरू केला. आता असं 92-94 वर्षाचं त्याचं सगळं आयुष्य मी पाहिलं. म्हणजे माझा जन्म झाला त्यावेळेस तो 25 वर्षाचा होता. आमचा तेवढा फरक आहे. आणि मग सगळं त्याचं डेव्हलपमेंट किंवा माझं डेव्हलपमेंट त्यांनी पाहिलं. आणि त्याच्या जवळून मग मी विचार केला, हा जर या वयाला अशा प्रकारचं काम करू शकत असेल तर मग मी का नाही करू असा विचार आला. आणि मग पुढे नाना महाराज तराणेकर यांचं चरित्र माझ्या वाचनात आलं. नाना महाराज असं सांगतात की मला रोज सकाळी 3 वाजता उठायची सवय आहे. याचं कारण नाना महाराजांचे वडील जे आहे तराणेकर, मालकन शंकर तराणेकर, ते म्हणायचे माझ्या वडिलांनी एके दिवशी मी सकाळी उठून नाही म्हणून मी अगदी लहान 4-5 वर्षाचं असताना मला उठवलं आणि माझं डोकं म्हणजे आपण ज्याला म्हणतो अक्षरशः मुंडी धरून भिंतीवर आपटली. किती वर्षाचे नाना? 5-6 वर्षाचे. आणि भिंतीवर धरून असं आपटल्याबरोबर नाना जेव्हा जाग आली त्यानंतर नाना असं म्हणतात मी सकाळी 3च्या नंतर कधीही झोपलेलं नाही. बरं, आता हे का सांगतो मी म्हणजे माझंही काही वैशिष्ट्य नाही, पण संतांच्या चरित्राचं आपण काय घ्यावं हे वाचल्यानंतर मग मी पण विचार केला, असं जर संतच असतील तर आपण 3 नंतर झोपावं का? बरोबर नाही तर मी सगळं वाचलं मग उपयोग काय केला? समजले आणि वर्तले ते भाग्यपृष्ठ झाले, वेगळे उरले ते करंटे जन. आणि मग ते जर मला समजलं असेल तर त्याप्रमाणे वागणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून मी 3 वाजता उठला पाहिजे. आमचा भाऊ केव्हाही उठायचा, आधी आपलं कामं करायचं, ते सगळे झालं की मग पुन्हा रिलॅक्स राहायचं. येणाऱ्या लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत त्याच्या भाषेत त्याच्या पद्धतीने तो बोलून प्रत्येकाला त्या ठिकाणी एंगेज ठेवायचं. तर हे पाहिल्यानंतर म्हणून मग म्हटलं की आता आपण त्याच्यासारखंच करावं. आणि त्याचं जे जीवन आहे ते अगदी खडतर असं जीवन. बसच्या कंडक्टरपासून एखादा डेपोचा मॅनेजर म्हणजे सिटी बसचा जर असेल तर त्या ठिकाणी बाहेरच्या त्या स्टॉलवर बसायचा की सिटी बस किती वाजता निघाली, ती आली किती वाजता, ड्रायव्हर कंडक्टर कोण होता याच्या एंट्रीसुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. अशा ह्याच्यात त्याचं एज्युकेशन झालेलं आहे. तर असं एज्युकेशन जर दुसऱ्यांचं होत असेल तर ते एज्युकेशन आपण इतरांना द्यावं. ही जी गोष्ट ही सुद्धा आपल्याला सगळ्या संतांच्या वाङ्मयावर लक्षात येते. आपण असं जे ठेवे ते इतर असे सांगावे. आणि ते असं जर म्हणून आपल्याकडं ते ज्ञान आहे ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं इतरांना द्यावं. आणि हे करण्याची जबाबदारी सुशिक्षिताची आहे. आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. ही पहिली ओवी प्रापंचिकांसाठी आहे. आणि लगेच दुसरी ओवी जी आहे आपण यथेष्ट जेवणे याचा अर्थ समर्थाने प्रपंचामध्ये सांगितला. आणि परमार्थामध्ये विचार केला की आपण यथेष्ट जेवणे म्हणजे तैसे ज्ञाने तृप्त व्हावे. यथेष्ट जेवणे म्हणजे तैसे ज्ञाने तृप्त व्हावे. हे सगळं ज्ञान जे आहे ते आपण त्या ज्ञानाने तृप्त व्हावं. अनेक ग्रंथांचं वाचन करावं, अनेक सत्पुरुषांच्या चरित्राचं वाचन करावं, तैसे ज्ञाने तृप्त व्हावे. तेच जनास सांगावे. आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे म्हणजे ते जनास सांगावे. आणि तरतेनं मुळं द्यावे बुडते असं. ज्याला पोहता येतं तो एखाद्या बुडत्या माणसाला पाहून नुसता काठावर बसून राहू शकत नाही. तो लगेच पाण्यात उडी मारून त्याला पुन्हा बाहेर काढणार आहे. तसं तैसे ज्ञाने तृप्त व्हावे आणि तेच जनास सांगावे.
कर्तेनं बुडू द्यावे बुडते याचे असा उद्देश आहे, तो समर्थांचा उपदेश आहे. म्हणून आपल्या सगळ्यांवर ही जबाबदारी आहे की आपण काही नाही केलं. विवेकानंदांचं वाक्य आहे, तुम्ही एखादी गोष्ट चांगली गोष्ट करू शकत नसाल तर निदान एकतरी गोष्टी करा की जो चांगलं काम करत असेल त्याला मदत करा. आणि मदत जर तुमच्याकडनं करता येत नसेल तर निदान तो करत असेल त्यामध्ये अडथळे तरी आणू नका. अडथळे आणू नका एवढी जरी गोष्ट सांभाळली आपण तरी समाजाचं खूप मोठं कार्य होण्यासारखं आहे. साध्या त्या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण घ्यायची आहे आणि त्यामुळे हा ज्ञानाचा प्रचार आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. आणि तो करण्यासाठी जी शक्ती आहे ती आपल्याला या समर्थांच्या वाङ्मयातून, सगळ्या संतांच्या वाङ्मयातून हे आपल्याला येत जाणार आहे. आणि ते असलं तर मग मला तरी वाटतं की निदान फालतू संसाराच्या गप्पा मारायला कोणालाही कधीच वेळ उरणार नाही. तर आमच्या घरची परिस्थिती सांगतो, सकाळी 3 वाजता उठल्यानंतर माझं वाचन चालू असतं, हिचं वाचन सुरू असतं. पोरं आमच्या जेव्हा त्यांना जाग येते ते येऊन पाहतात, आजी तुझं काय चालू आहे. त्या टीव्हीच्या स्क्रीनकडे पाहिलं की ते म्हणा चालू आहे, भागवत चालू आहे ना, बरं ठीक आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यात ते आहे. आता आपण जर भागवत नाही वाचलं तर पोरं काय म्हणतात, बाबा तुमचा आज भागवत वाचलं नाही वाटतं, तुम्ही द्यावाचा मी ऐकतो. मग ते लगेच ऐकायला बसतात. असं करता करता त्यांचं संस्कृतचं वाचन किंवा श्रवण जे आहे ते श्रवण त्यांचं चांगल्या प्रकारे सुरू झालं. आणि हे करण्यासाठी आधी पोहऱ्यात पाहिजे. आडामध्ये असेल तेव्हा ते पोहऱ्यात येणार आहे. आडामध्ये काहीच नसेल तर पोहऱ्यात येणार नाही. त्यामुळे मुलं संस्कारित व्हावेत असं वाटत असेल तर आधी आईबाप संस्कारित झाले पाहिजेत. आणि आईबाप संस्कारित असण्यासाठी आधी आजोबा जे संस्कारित व्हावेत. आता आपल्या काळामध्ये आपले आईवडील संस्कारित होते म्हणून काही ना संस्कार आपल्यावर आलेले आहेत. आणि आपले संस्कार आता आपण संक्रमित करायचे ते आपल्या मुलांसाठी, नातवांसाठी. ते करणंसुद्धा आपली जबाबदारी आहे. तो प्रपंचाचा भाग आहे. प्रपंचापासून पळून जायचं नाही. आणि त्यामध्ये असून जी काही पात्रं आहेत नाटकामध्ये, दुसरे पात्र असतात. एक राजा असतो, तो बाकीचा सगळ्या प्रजा असतात. तोच राजा दुसऱ्या दिवशी सकाळी बायकोने सांगितल्याबरोबर भाजीची पिशवी घेऊन बाजारामध्ये जाऊन तशा भाज्या आणतो आहे ना. पण तो संसार जो नाटकामधला असतो तो व्यवस्थितपणे तसं उठवतो. तसं या ठिकाणी तैसे म्हणजे जन्माला आल्यानंतर जन्मा आली याचे फळं काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ भूमी बार होवे. तर सगळ्या संतांचं चरित्र जे आहे ते असं पहिल्या 2 चरणामध्ये बसलं की जन्म आली याचे फळं काही करावे सफळ. आता सफळ करायचं काय करावं. आता हाच आमचा भाऊ जो इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये आज जगातला सगळ्यात मोठी फिगर म्हणून त्याच्याकडे पाहतात लोक. इतर कंट्रीजमध्ये जेव्हा तो जातो तेव्हा तो तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन लायब्ररीत बसून तिथले ग्रंथ वाचून तिथल्या लोकांना त्या इंजिनिअरिंग एज्युकेशनचा तिथला अभ्यास करणं आणि आपल्या आयडियाज त्यांच्या ठिकाणी देणं. आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट तयार होईल ते डॉक्युमेंट त्या या इंजिनिअरिंग एज्युकेशन फाउंडेशन या जर्नलच्या माध्यमातून ते इतरांपर्यंत पोहोचवत असतात. आता तो स्वतः शिक्षक होता आणि त्यामुळे आपल्यासारख्या इतरांनी घडावं अशी त्याची इच्छा होती. आणि त्याचे चेहरा पाहून इतरांनी जर चांगल्या प्रकारे जर वर्तवणूक केली तर त्याला खूप आनंद व्हायचा. आणि म्हणून त्या दिवशी जेव्हा या वर्षाच्या माध्यमातून सुनीलची माझी जेव्हा भेट झाली तेव्हा पहिल्यांदा पुण्यात गेलो तेव्हा सुनील तिथे शिवाजीनगरला आला होता. आणि पहिलं काम असं झालं की मी सुनील बोललो आधी त्याच्या घरी गेलो आणि तो म्हणून मी तुला सोडून देतो दादाच्याकडे. आणि मग आम्ही तिथे गेलो आणि सुनीलची आणि त्या ठिकाणची लिंक लागली. मी म्हटलं आपण त्याच्याबरोबर राहू शकत नाही तर निदान सुनील हा त्याचं जे इच्छा आहे तो पूर्ण करू शकेल. आणि ते अर्थात खरं म्हणजे सुनीलचं भाग्य आहे आणि माझ्या भावाला मिळालेलं समाधान आहे. या दोन्हीमुळे कारण हे असल्यामुळे हे पुस्तक आज येऊ शकलं. आणि याचा जो फरक आहे आणि अल्टिमेट जो बेनिफिट आहे तो इंजिनिअरिंग कॉलेजच्या एज्युकेशनमध्ये जसा होणार आहे तसा साधं एज्युकेशन आहे त्यामध्ये सुद्धा व्हावा अशी एक तळमळ एक प्रामाणिक प्राध्यापकाच्या नात्याने, शिक्षकाच्या नात्याने या ठिकाणी व्यक्त करायची आहे. त्यामुळे अधिक वेळ न जाता 15 मिनिटाचे भरपूर 14 मिनटं झाली. त्या खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप असतं. आता एका मिनटामध्ये या ठिकाणी थांबूया. मला तर एवढा वेळ दिला हा भरपूर आहे. आणि किती ऐकलं तरी त्यामध्ये समाधान होणार नाही. आणि ते समाधान चिरकाळ टिकावं असं वाटत असेल तर ते आचरणात आणणं सगळ्यात महत्त्वाचं. विवेकानंदाचं वाक्य सांगतो, टेक अप वन आयडिया, लिव्ह इन इट, लिव्ह ऑल अदर आयडियाज अलोन, दॅट इज द वे टू सक्सेस. अराईज अवेक अँड वेट नॉट टिल द गोल इज रीच. एक विचार घ्या. एक विचार अशोकने घेतला, सिनेमातला आहे भागातला. त्याच्यामध्ये अशोक आज सगळीकडे प्रसिद्ध झाला. एक विचार एका हस्ताक्षर तज्ज्ञाने घेतला, त्यांचं नाव आता मला एकदम सांगता येणार नाही. लालबागातला एक पूर्ण समाज त्याचा विचार घेतला आणि सगळ्या मुलांना त्या हस्ताक्षराबद्दलचे धडे देऊ लागले.
तुम्ही त्यांना फक्त पोस्टकार्ड द्यायचं आणि मग ते पोस्टकार्डवर त्याचं उत्तर पाठवतील. अशा प्रकारे चांगलं हँडरायटिंग किती चांगलं होऊ शकेल याचा त्याने आयुष्यभर प्रयत्न केला. एक विचार त्याने घेतलेला आहे. तसं या सगळ्या अथांग सांगण्यामधून एकतरी आपण विषय घ्यावा, एकतरी संत आपण निवडावं, एकतरी चरित्र आपण घ्यावं, एकतरी ग्रंथ आपण घ्यावा आणि रोज नियमाने त्याचं वाचन आपण करत जावं. हे जर केलं तर आपाप आपल्या आपल्याला चांगल्या प्रकारचा मार्ग जो आहे तो सहजपणे प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ. आत्ता यांनी जे सांगितलं संस्कार वगैरे, तर माझ्याकडचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जो 2 नंबरचा नातू जो आहे तो संध्याकाळी आणि सकाळी देवाला पाय करून शाळेला जाणे, संध्याकाळी तिथं मंदिर वगैरे बघून आणि नंतर शाळेला जाणे, या सगळ्या गोष्टी चालू असतात. आपण टॉयलेटला जवळ आल्यानंतर पाय धुतो.